Chala, good afternoon everybody. Hello everyone, how are you all? Hope so you are doing great. चला सगळे कसे आहात? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर बाळांनो? प्लीज लेट मी नो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे नाही आहे? प्लीज लेट मी नो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे नाही आहे? ओके, इट्स क्लिअर राईट नाउ, जस्ट आय हॅव चेक्ड. चलो, यस स्वाति मैम, गुड आफ्टरनून, हाउ आर यू? ओके, यू हैड योर लंच, खाना खा लिया आपने? यस, ऑडियो वीडियो क्लियर है स्वाति मैम? प्लीज लेट मी नो एवरीबडी. पूजा भी, पूजा आफ्टर लॉन्ग टाइम की लास्ट 2-4 दिवसापासून तुम्ही नव्हतात. ऑल इज वेल. नमस्कार किशोरजी, माझे नाव करी. चला, नमस्कारम. चलो, क्लिअर आहे? व्हेरी गुड. आमचं नाही झालं अजून, आता आमचं कसं, आमचं आता 4 वाजतील. चला चला, आय वॉर्म वेलकम टू each and everyone our Shri Academy's platform. My name is Kishore Jadhav. Today we are going to start English session. आता बाय माझं लेक्चर शफल होत जाईल. म्हणजे काय होत जाईल, आता आपण पोलीस भरतीच्या आजपासून तुम्ही आपले लिंक्स बघितले असेल, आजपासून तुम्हाला सगळे लेक्चर भेटणार आहे. तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश भेटणार आहे तुम्हाला. आता हा टाइम जो आपला आहे 1 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत आपला श्री अकॅडमीचा आहे. बघा, 1 वाजता माझं किंवा वर्षा मॅडमचं गणित बुद्धिमत्ता राहील, कारण की त्यांचं बाळ आहे 1 वर्षाचं, तर त्यांच्या हिशोबाने लिंक मला यस. सपना पाटील, माझं ॲक्च्युली माझं लेक्चर मोस्टली 1 वाजता राहील. 1 किंवा 3 तुम्ही लिंक पाहून घ्या. आता हे काय व्हॅरी होणार आहे, माझं लेक्चर व्हॅरी होणार आहे. म्हणजे कधी 1 वाजता असेल, कधी 3 वाजता असेल, कारण की ज्या वर्षा मॅडम आहेत त्यांचं बाळ आहे 1 वर्षाचं आणि ते दूर राहतात, 10 किलोमीटर अपडाऊन करतात, फॅमिली आहे, सगळं आहे. मग त्यांच्या हिशोबाने लेक्चर असेल. माझं 1 किंवा 3 वाजता लेक्चर डेली असेल. ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? आता बघा, आपला रोजचा शेड्यूल कसा असणार आहे, 1 ते 6 वाजेपर्यंत श्री अकॅडमी बुक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वाजता मराठीचं मॅडमचं असेल, आरती मॅडमचं असेल, 2 ते 3 असेल, 3 ते 4 मॅडमचं किंवा मॅडमचं असणार आहे गणित बुद्धिमत्ता. मोस्ट प्रॉब्ली त्या 3 वाजताच घेतील. आणि 4 ते 5 राम सर आहेत आणि 5 ते 6 चालू घडामोडी आहेत. येस सर, माझी मैत्रीण सांगत होती 3 वाजता असते तुम्ही इंग्लिशचं. येस, ॲक्च्युली 3 वाजता होते, बडे दिवस 3 वाजता घेतलं, पण काय झालं, ज्या मॅडम आपल्याकडे गणित बुद्धिमत्ता घेतात, वर्षा मॅडम, त्यांची फॅमिली आहे, त्या 1 वाजता येऊ शकत नाही, म्हणून 3 वाजता त्यांना तो टाइम दिलाय. ओके, सो मोस्टली माझं 1 वाजता असेल, पण शफल होईल. तुम्ही लिंक असा आपलं टेलिग्राम बघा, लिंक आहे दिलेली आहे मी, तुम्हाला अपडेट असेल, लिंक तुम्हाला अगोदरच मिळेल. सो शुड वी स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन? येस सपना पाटील जी, चला, शुड वी स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन? चला, हे जे आहे सगळं आहे सेम टू सेम आपण तलाठीला मी शिकवलं होतं, ॲज इट इज क्वेश्चन माझे आले होते. तुम्ही तलाठीला मागच्या वर्षी TCS पॅटर्न पाहून घ्या, मुलांना ऑलमोस्ट ॲज इट इज क्वेश्चन आले होते. सो आपला आजचा पहिला क्वेश्चन आहे, लेट्स टेक फर्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड्स. म्हणजे अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. ओके, विरुद्धार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दाचा काय विरुद्ध शब्द आहे. आता डिस्प्रेट. डिस्प्रेट म्हणजे काय? आता डेसिप्रेट नाही, आता सर डेस्प्रेट. डेस्प्रेट याचा उच्चार काय सर? डी आणि सेपरेट असं नाही, डेस्प्रेट याचा उच्चार काय? डेस्प्रेट आपण म्हणतो ना. मग मी तुम्हाला आज जे वर्ड सांगणार त्याची ट्रिक पण सांगणार आहे. आता आहे का, डेस्प्रेट म्हणजे काय? डेस्प्रेट. डेस्प्रेट म्हणजे काय येणार आहे की हताश, निराश, सॅड. बघा, हताश, निराश, सॅड. आणि आता याची ट्रिक बघा, लक्षात कसं ठेवायची बघा. ऑडियल मी तुम्हाला वर्डची ट्रिक्स पण सांगणार कशासाठी वर्डचं. आता बघा, डेस्परेट. डेस्परेट म्हणजे काय बघा, पारो के प्यार में, पारो के प्यार में देव, देव डेस्परेट हो गया था. पारो के प्यार में. यस, काय ना याच्यामध्ये? व्हेरी गुड. ओके, उत्साही. काय याच्यामध्ये बघा, आता ट्रिक लक्षात ठेवायची, हताश, निराश. आता बघा, एक्साइटेड वेगळं असतं. ओके स्वातीजी, एक्साइटेड कसं असतं? उत्साही असणे आणि निरुत्साही असणे. बघा, एखाद्या म्हणजे काय, आता मला शिकायचंय त्याच्याशी मॅच होत नाही, म्हणजे हताश, निराश वाटलंच मला. ओके, बघा, पहिलं आपण समजून घेऊ ड्रीमर म्हणजे काय? स्वप्न पाहणारा.
एक्साइटेड म्हणजे उत्साही, उत्साही. ड्रीमर म्हणजे काय, स्वप्न पाहणारा. आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. काय, आशावादी. म्हणजे जो हताशच्या विरुद्ध जो काय असतो, व्हॉट वी से, त्याला डेस्परेट म्हणतात. काय म्हणतात, डेस्परेट इन. आता लोभ म्हणजे काय, याचा तिरस्कार किंवा नाराज, आपण म्हणतो तिरस्कार करणे. बघा आता ट्रिक लक्षात बसली तुम्हाला. डेस्परेट, डेस्परेट म्हणजे काय बघा, प्यारो की, बघा पारो के प्यार में देव क्या हो गया, डेस्परेट हो गया था. म्हणजे जेव्हा ती लग्न करून, देव पिक्चर बघा तुम्ही, हम पे किसी ने हरा रंग डाला, आता म्हणत नाही का ते, माधुरी दीक्षितचा खूप गाजलेला पिक्चर आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लियर वाढवणं नाहीये. पारो के प्यार में देव डेस्परेट हो गया, क्या हो गया. आता लोभ, लोभ म्हणजे काय, तिरस्कार करणे, तिरस्कार करणे. एक्साइट म्हणजे उत्साही, एक्साइट म्हणजे काय, उत्साही येतं. ड्रीमर म्हणजे काय, स्वप्न पाहणे, स्वप्न पाहणे. आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. मग आता काय येणार आहे, याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी, येस, येस, व्हेरी गुड. पेसिमिस्टिक म्हणजे काय, निराशावादी. मग हे काय होतं, हताश, निराश, हताश आणि निराश. ओके, तर मग काय येणार आहे याचं, फर्स्ट काय येणार याचं, ऑप्टिमिस्टिक. लिहून घ्या, IMP वर्ड आहे. TCH चे इडियम्स, फ्रेजेस, इडियम्स अँड फ्रेजेस, अँटोनिम्स अँड सिनोनिम्स रिपीट होतात, रिपीट होतात. ओके, देव काय, पारो के प्यार में देव, व्हेन आय कम्स, बघा करेक्ट पंक्च्युएशन घ्यायचंय. ओके, व्हेन आय कम टू फाईट, पंक्च्युएशन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण विराम चिन्हे, फुल स्टॉप, एपोस्ट्रॉफी, कॉमा, लाईक दिस. सो आन्सर काय येईल, व्हेन आय कम टू फाईट, मी जेव्हा भांडणासाठी आलो. आता ड्वेल, ड्वेल म्हणजे काय, ड्वेल सेम नाही म्हणजे काय, द्वंद्व पक्ष, द्वंद्व म्हणतो आपण, ड्वेल, दोन्ही साईडने सामना करणारा. बघा द्वंद्व, जेव्हा तुम्ही महाभारत वगैरे पाहत असाल, रामायण, ड्वेल, द्वंद्व, दोन्ही साईडने सामना करणारा. अ डॅश काय येणार याच्यामध्ये, इसमें क्या, व्हेन आय कम टू, पंक्च्युएशन घ्यायचंय. आता बघा डॅश, नो. आता याच्यामध्ये काय, कॉमा तर येणार आहे, एक्सक्लेमेटरी, ड्वेल तर येणारच आहे. ड्वेल बघा दोन्ही पण ठिकाणी आहे. पण जेव्हा आपण काय म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो ही सेट, दोन्ही साईडने बॅलन्स झालेला हा टॉपिक आहे, याचा आन्सर जे येणार, व्हेन आय कम टू अ फाईट, ड्वेल डॅश ही सेट, तो म्हणाला. इथं कॉमा येत नसतो, कॉमा येत नसतो. जर ड्वेल, सेकंड इज अ करेक्ट आन्सर. बघा सेकंड हा टॉपिक मी घेणार आहे. हा टॉपिक मी आय थिंक शिकवला पण वाटतं तुम्हाला, होप सो. करेक्ट आहे, ड्वेल. जेव्हा आपण म्हणतो ना इव्हिल, ड्वेल म्हणजे द्वंद्व, दोन्ही साईडने भांडणं होणार आहे, सामना होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता बघा हा काय, प्रिपोजिशन बेस्ड, प्रिपोजिशन बेस्ड क्वेश्चन आहे. मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बघा, फ्रॉम, इन, विथ, दीज आर प्रिपोजिशन. हे काय, प्रिपोजिशन. बघा, इंडियन कल्चर डझंट गो लॉंग वे बॅक विथ स्पून अँड फोक. म्हणजे काय, आता वेस्टर्न कल्चरमध्ये काय होतं, वेस्टर्न कल्चरमध्ये लोक कशाने, फोक म्हणजे आटा जो, बघा फोक म्हणजे जो स्पून असतो बघा, असा स्पून असतो, त्याला काटे 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 असतात. एक स्पून आपला प्लेन असतो. व्हॉट वी कॉल, बघा नूडल्स वगैरे खाताना त्याला पोर्क म्हणतात. काय म्हणतात, पोर्क, पोर्क म्हणतात ना. तो स्पून असतो, काटेरी चमचा. आता काय, इंडियन कल्चर डझंट गो लॉंग वे बॅक विथ स्पून अँड फोक, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की बघा आपण हाताने खातो इंडियन लोक, आणि वेस्टर्नचे जे आउट ऑफ कंट्री ते स्पून आणि फोकनी खातात, राईट. तर त्यांचं काय म्हणणं आहे की इंडियन लोक हाताने खातात म्हणजे ते मागासलेले नाहीयेत. काय बघा, डझंट गो लॉंग वे बॅक, ते वापस जात नाही. अँड वी आर यूज टू इटिंग. आता डॅश दिलेलं आहे, आपण आपल्या हाताने खायचो. व्हेरी गुड, पाणी पितो. थँक्यू. जस्ट मला तसं होतं, आय डोंट नो व्हाय इट्स हॅपन्स. काय होतं सांगा, विथ हँड्स. आपण काय म्हणतो, इथं कोणता प्रिपोजिशन येणार आहे, फ्रॉम हँड पासून येणार आहे का, नाहीये. हँड मध्ये येणार आहे का, नाहीये. आणि थ्रू येणार आहे का, नाहीये. मग काय येणार आहे, विथ हँड्स. आय थिंक हा तलाठीचा पेपर आहे, तलाठी 2023 बुलढाणा. आय थिंक बुलढाणा पेपर आहे.
हे जे मी सिरीज चालू केली तलाठी सिरीज आहे TCS पॅटर्न वर, हे आलेले क्वेश्चन आहेत, मी बनवलेले नाहीये. येस, हाताने खाल्ल्याने काय होतं, पोट पण भरतं, आपल्याला फील येतं. येस, व्हेरी गुड. आता लूज युअर मार्बल्स बघा, मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम्स अँड फ्रेजेस काय दिलेलं आहे, लूज युअर मार्बल्स. बघा लूज म्हणजे काय, गमवणे, आणि मार्बल्स म्हणजे काय, गोट्या. आता बघा गोट्या हरवणे, गोट्याच्या आपण खेळत नाही का, लहान मुलं खेळतात ना, मार्बल्स म्हणजे गोट्या. मग काय सगळे घेणार आहे, सगळे आतापर्यंत मी जर तुम्ही बघितलं असेल आय थिंक 20+ झालेत, 20+ सगळे घेणार आहे. 57 शिफ्टचे घेणार आहे, 57 ऑलमोस्ट. बघा 57 मधून 20 मायनस करा, 37 बाकी आहेत, सगळे घेणार आहे, इच अँड एव्हरी घेणार आहे मी तलाठीचा. जे पण TCS WRD घेणार आहे, SSC CGL जे घेतात ना आपले ते पण घेणार आहे. मग काय येणार आहे, लूज युअर मार्बल्स. बघा मी जेव्हा सांगतो तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस आणि वर्ड्स लिहून घ्या. बघा हा वर्ड्स लिहून घ्यायचं, क्वेश्चन लिहून घ्यायचं. बघा टेस्टप्रेट, ओके. लूज युअर मार्बल्स, कारण की TCS चा एक फंदा आहे, ते इडियम्स फ्रेजेस अँटोसिनो ते रिपीट करतात. ओके चला घ्या, लूज युअर मार्बल्स म्हणजे टू लूज समथिंग एक्सपेन्सिव्ह, म्हणजे महागडी गमावणे, हरवणे, महागडी वस्तू काहीतरी. टू फॉर्ज युअर टाईज विथ युअर फॅमिली म्हणजे काय, फॉर्ज म्हणजे काय, खोटे. फॉर्ज म्हणजे काय, नकली किंवा खोटे, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत नकली नाते बनवणे. टू लूज युअर चाइल्डहुड मेमरी म्हणजे काय, लहानपणाची मेमरी गमावणे. का टू बिकम अनसाउंड ऑफ माइंड. व्हेरी गुड किशोर. बघा लूज युअर मार्बल्स म्हणजे काय, लूज म्हणजे गमावणे. म्हणजे काय होतं माणूस, बघा आता आपण आपल्याला राग आला किंवा आपण काही गमवलं, व्हॉट वी बिकम सॅड, अपसेट, अँग्री, राईट. सो याच्यामध्ये काय येणार आहे, टू बिकम अनसाउंड ऑफ माइंड म्हणजे अनस्टेबल होणे. काय होणे, अनस्टेबल होणे, राईट. सो करेक्ट आन्सर इज टू बिकम अनसाउंड ऑफ माइंड. ओके लिहून घ्या, वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या. ही इडियम्स फ्रेजेस मी तुम्हाला बोलतो, इडियम्स फ्रेजेस अँटोसिनो आलो की लगेच लिहून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला ह्या 2 महिन्याच्या कमीत कमी सिरीज मध्ये तुम्हाला 500 आरामशीर तुम्हाला अँटोसिनो आणि इडियम्स मिळतील. रोज 4-4, 5-5 पकडा ना तुम्ही. बघा आय ट्रस्ट हिम, ओके आर्टिकल, आय ट्रस्ट हिम, ही इज डॅश ऑनेस्ट मॅन. आर्टिकल आहे. बघा त्या उच्चार काय होतो, उच्चारचा फरक आहे. बघा आपण काय म्हणतो ते हॉनेस्ट नसतो उच्चार त्याचा. आता जे साऊंडचा रूल आहे ते हॉनेस्ट नसतं, ते ऑनेस्ट, एच कट करायचा. आणि ते आपण हवर म्हणतो ना, ते हवर नसतं, ते आर असतं. ओके जस्ट कीप इन माइंड. व्हेरी गुड स्वातीजी, प्रणालीजी. सो साऊंडचा रूल याच्यामध्ये, आर्टिकलचा काय साऊंडचा रूल आहे. एच काय कॉन्स्टंट आहे, पण साऊंड कसा येतो, हॉनेस्ट नाही, ऑनेस्ट. आपण हॉनरेबल जज नाही तर ऑनरेबल जज असतं. ओके व्हेरी गुड. सो करेक्ट आन्सर वुड बी अँड. आय ट्रस्ट हिम, ही इज अन ऑनेस्ट मॅन. मी त्याच्यावर भरोसा करतो, तो एक प्रामाणिक माणूस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माय रिंग इज वन, माय रिंग. ओके क्वेश्चन टॅग आहे, क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन टॅग तुम्ही सांगितले पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह. येस टेन्स चेंज होत नाही. व्हेरी गुड. माय रिंग इज वन ऑफ इट्स काइंड. बघा याच्यामध्ये काय आहे, ओके इज दिलेलं आहे. व्हेरी गुड. आता माय रिंग येईल का, रिंग कशी आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. मग काय येणार आहे, इटचा फॉर्म्युला येईल, इट इल, इट. जेव्हा आपण नॉन लिव्हिंग थिंग वस्तूबद्दल बोलतोय किंवा निर्जीव वस्तू किंवा आपण डिइनडायरेक्टली काहीतरी सांगायचं असतं, त्या टायमाला इट वापरतात. व्हॉट वी यूज इट. माय रिंग इज वन ऑफ इट्स काइंड. टेन्स चेंज होत नाही. काय येणार आहे, आरंट कसं येईल, आरंट कसं काय येईल, इजंट येईल ना भाऊ, इज आहे ना. मी काय म्हणलं, काही चेंज होत नाही, हेल्पिंग वर्ब सुद्धा चेंज होत नाही. फक्त काय चेंज होत, टेन्स पण चेंज होत नाही. फक्त पॉझिटिव्ह जर असेल तर निगेटिव्ह आलं. करेक्ट केलंय, इज आहे ना. मग काय येईल, याच्यामध्ये काय येईल, इजंट इट. इजंट इट का माय नाही येत, माय येत नाही, इजंट इट. और डीएफ उद्या सांगतो मी तुम्हाला, डीएफएसचा कट ऑफ 1-0 मी तुम्हाला उद्या कन्फर्म करतो अँड आय विल टेल यू. ओके येस. मग करेक्ट आन्सर काय, इजंट इट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, ग्रामॅटिकल एरर आहे. आता बघा, वाईल एन्जॉय हर, इथे हर आहे.
नंतर काय सूप अँड ईट हा पार्ट घ्या. द गोज व्हेरी गुड घ्या. हंग्री डॅश. आता घ्या वाईल द स्टॉक. बघा वाईल द स्टॉक एन्जॉय द सूप म्हणजे काय साईड एन्जॉय करत असताना. येस आता बघा V2 आहे. स्टॉक इज द नेम ऑफ द पर्सन. गर्लचं नेम आहे. आता बघा मुलीचं नाव आहे वाईल द स्टॉक. गर्ल आहे बघा हर दिलं इथं हर मुलीचं नाव आहे. वाईल द स्टॉक एन्जॉयड हर सूप. बघा ती एन्जॉय सूप करत असताना अँड फिनिश एन्जॉय करत असताना संपवलं. इट द फॉक्स. बघा फॉक्स म्हणजे कोल्हा. आता बघा गोज होम व्हेरी हंग्री डॅश काय येणार आहे याच्यामध्ये कशामध्ये एरर आहे. फॉक्स गोज व्हेरी गुड. स्वातीजी काय पाहिजे कशामध्ये पूर्ण सेंटेन्स पास्ट मध्ये. आणि गोज केव्हा वापरतात जेव्हा एखादी क्रिया बघा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे एखादी क्रिया हॅबिट्स रुटीन अगेन युनिव्हर्सल ट्रूथ हे इथं काय येईल गोज येईल का. इथं गोज येणार नाही इथं वेंट येईल वेंट कारण की क्रिया भूतकाळ झालेली आहे. येस व्हेरी गुड. गोज नको तिथे काय पाहिजे वेंट पाहिजे. ऐकलं का. रिअलाइज बघा जेव्हा त्याला हिज मिस्टेक रिअलाइजिंग हे करेक्ट आहे बघा याच्यामध्ये काही चूक नाही हंग्री. ओके जेव्हा त्याला चूक बघा त्याला जेव्हा चूक कळली तर काय गेला भुकेला गेला. करेक्ट आहे. सो इथं गोज नाही पाहिजे इथं काय पाहिजे वेंट पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके ही इज नॉट अन अडल्ट एट. क्वेश्चन टॅग बघा क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन टॅग दिस इज क्वेश्चन टॅग क्वेश्चन. बघा ही इज नॉट आलं का. मी जे सांगितलं तुम्हाला 5 मिनिटं अगोदर जर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह टेन्स चेंज होत नाही हेल्पिंग वर्ब सुद्धा चेंज होत नाही. करेक्ट. ही इज नॉट अडल्ट एट तो अजून काय अडल्ट नाहीये 18+ नाहीये प्रौढ नाहीये. करेक्ट आहे. मग इथं काय इथं दिलेलं आहे हेल्पिंग वर्ब आपण पुढे येतो. करेक्ट आहे. मग काय इज ही. मग कोणतं येईल 4 येईल का. अरे हो क्वेश्चन मार्क येतो त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येतो याच्यामध्ये क्वेश्चन मार्क नाहीये याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. बाळांनो तुम्ही बघा जेव्हा आपण प्रश्न विचारतो क्वेश्चन टॅग म्हणजे काय प्रश्न विचारणे. तुम्हाला बघा गुगली दिलेली आहे गुगलीत पडू नका. आता इथे क्वेश्चन टॅग नाहीये देयर इज नो क्वेश्चन टॅग म्हणून हा कटला घ्या. आणि हा उलटा पण होत नाही म्हणून आपण इज ही पाहिजे. बघा इज ही असं पाहिजे. ओके येस. नेक्स्ट या ऍक्टिव्हाइज घ्यायचं ऍक्टिव्हाइज. ओके हा पॅसिव्हाइज दिलेला आहे. हे जे सेंटेन्स आहे पॅसिव्हाइज आहे म्हणजे बघा देअर. ओके देअर लॉस्ट कार हॅज नॉट बीन फाउंडेड. त्यांची हरवलेली कार आतापर्यंत सापडली नाहीये. याच्यामध्ये सेंटेन्स चेंज होतो. आता आला का. आता याने हॅज म्हणजे दिलेलं आहे काय येईल देअर हॅज नो 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 देअर. आता काय येईल दे हॅज येईल का काय येईल कारण की त्याला हा कशामध्ये दिलेला आहे हा पॅसिव्हाइज मध्ये आपल्याला मीनिंग चेंज होतो ना. काय येईल याच्यामध्ये दे येतो. मग देच्या समोर मला सांगा कधी हॅज लागतं का. मला सांगा देच्या समोर कधी हॅज ऐकलं का तुम्ही. आय हॅव बीन टेलिंग यू देच्या समोर कधी हॅव लागतं हॅज लागत नाही म्हणून कट होतं. मग काय येईल आता मला सांगा तुम्ही. व्हेरी गुड माधुरीजी. पण टेन्स मिनिंग चेंज होतो का मिनिंग चेंज होत नाही ना माधुरीजी यू हॅव ऑल्सो डन मिस्टेक केली आपण तुम्ही पण. करेक्ट आहे. गुड नून मॅम. आरुष गुड नून. हाऊ यू बच्चा. मिनिंग चेंज होत नाही. बघा दे हॅव नॉट बीन इथं काय हॅज आणि हॅव परफेक्ट मध्ये असेल तर आपण कंटिन्युअस मध्ये जातो आणि कंटिन्युअस मध्ये असेल तर बीइंग लागतो ना. सो करेक्ट असं दे हॅव नॉट बीन फाइंडिंग देअर लॉस्ट कार एट. ऑप्शन 4 येईल 4 would be the correct answer. बाळांनो माझं लेक्चर कधी 1 वाजता असेल कधी 4 वाजता असेल बिकॉज बट मोस्टली 1 वाजता असेल कारण की माझा टाइम मी आपल्या गणिताच्या मॅडमला दिलेला आहे वर्षा मॅडमला. जस्ट मी तुम्हाला सांगितलं त्यांची फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. पुढे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. आता काय घ्या डोंट वरी वी हॅव डॅश टू ग्रेट इनफ टू इनफ. आपल्याकडे खूप सारा आपण म्हणतो
हा ना, तर V1 तर 1 येईल बाळा. कोणतं म्हणताय तुम्ही? स्वातीची. आता बघा टेन्स बघा जो होता ना, हॅज नॉट बीन. ओके, हॅज. ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी, ग्रेट, करेक्ट. ओके, माझ्या डोक्यामध्ये करेक्ट आहे स्वाती, हे करेक्ट येणार. दे हॅव नॉट फाउंड देअर लॉस्ट कार एट. करेक्ट आहे. करेक्ट आहे. पुढे घ्या. ओके, चला पुढे घ्या. डोंट वरी, वी हॅव डॅश. काय येणार आहे? वी हॅव. एकदम सोपं आहे. इनफ, इनफ मनी, इनफ टाइम. वी डोंट हॅव, आपल्याकडे पुरेसा नाही आहे. इनफ, सोपं आहे. पुढे घ्या. ओके, द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड. ओके, आता ही फ्रेज आहे बघा, फ्रेज आहे. द बेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड. आता याचा अर्थ काय होणार आहे? ही लिहून घ्या. Identify the most appropriate meaning of the given idioms and phrases. The best things since the best thing kind of what the best thing as the something new which very innovative and very good. Sorry, great. म्हणजे काय? बेस्ट थिंग म्हणजे चांगली गोष्ट, सिन्स स्लाइस तुकडा, आणि ब्रेड म्हणजे काय? आवाज अडकतोय सर, आवाज अडकतोय. ओ माय गॉड, व्हॉट द हेल इज दिस? मग काय? समथिंग न्यू विच इज विच व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड न्यू. याचा अर्थ काय होतो? म्हणजे अशी काही गोष्ट आहे इनोव्हेटिव्ह म्हणजे संशोधन करणे आणि नवीन आहे. ओके, पुढे घ्या. पंक्च्युएशन येईल बघा, पंक्च्युएशन दोन येतात. आय एम इटिंग व्हॉट आय डॅश लाईफ इज टू शॉर्ट. बघा आता काय म्हणणं आहे? हॅव टू रिग्रेट. बघा लाईफ खूप स्मॉल आहे, मला जे आवडते ते मी खाईल. नो नो नो. बघा आय एम इटिंग व्हॉट, मला जे आवडतं काय, डॅश लाईफ इज टू शॉर्ट अँड टू हॅव रिग्रेट. पश्चाताप करण्यापेक्षा. ऐकलं का? तर मग काय येणार आहे? नो 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 नो. आता काय म्हणणं आहे? बघा आय एम इटिंग व्हॉट आय. बघा मला जे आवडतं ते मी खात आहे. बघा आय एम इटिंग व्हॉट आय लाईक. बघा लाईक इथं बघा ते लाईक, मला जे आवडतं मी खातं. संपलं सेंटेन्स, संपलं. लाईफ इज टू शॉर्ट. लाईफ काय? खूप शॉर्ट आहे. आणि काय आहे? ओके, ब्लॉक केले का मला? नाही, प्रणाली ब्लॉक नाही. युआर नॉट ब्लॉक्ड. प्रणाली मॅडम आहात तुम्ही. मग काय म्हणते? वॉन्ट नाही, मला पाहिजे नाही. बघा लाईफ खूप शॉर्ट आहे, मला जे आवडते मी खातो. आपण बघा मला आवडतं असं मी राहतो. वॉन्ट नाही. येस, तर काय येणार आहे? येस, लाईक वुड बी द करेक्ट आन्सर. ओके, पंक्च्युएशन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इफ, बघा पास्ट आहे. इफ शी डॅश. टेन्स. आता बघा टेन्सचा प्रश्न आहे. टेन्सचा क्वेश्चन आहे. टेन्स. आता घ्या. इफ शी डॅश शी वुड हॅव पास द एक्झाम. म्हणजे जर तिने अभ्यास केला असता तर ती एक्झाम पास करू शकली असती. काय याच्यामध्ये? स्टडीज वेल. ए नाही सुबोध, नो नो. बाळा हे काय? ती चांगला अभ्यास करते. काय? वुड हॅव पास ती करू शकली असती. म्हणजे तिने जर हे काम चांगला इमानदार, बघा आपण म्हणतो त्याने जर ह्या मागच्या भरतीमध्ये चांगलं ग्राउंड मारलं असतं तो आज पोलीस असता. पास पॉसिबिलिटी करेक्ट आहे. बघा इफ, आता बघा काय म्हणणं आहे त्याचं? इफ शी हॅड स्टडीड, जर तिने अभ्यास केला असता. इफ शी हॅड स्टडीड शी वुड हॅव पास द एक्झाम. जर तिने अभ्यास केला असता तर ती पास झाली असती. मग स्टडीज येत नाही कारण की आपण नेहमीची क्रिया प्रेझेंट टेन्स. ही स्टडीज लॉट, तो खूप अभ्यास करतो. शी स्टडीज फॉर 10 hours, ती 10 घंटे अभ्यास करते. अब केला, डिड स्टडीड नाहीये, डिड. ओके, ऐकलं का? इफ शी हॅड स्टडीड, जर का तिने अभ्यास केला असता. करत आहे, वेल नाहीये. पास मला सांगतो. यस. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज गिवन ग्रामॅटिकल एरर. बघा द बुक इज क्वाइट लेंदी. बघा लेंदी. द बुक इज क्वाइट. The book is quite okay. Lengthy would have. Okay, एवढा आहे. Reading it for some. Okay, एवढा आहे. आता घ्या. मोडल.
कशामध्ये एरर आहे, कशामध्ये द बुक इज क्वाईट लेंदी, म्हणजे आपण तो बुक इज क्वाईट लेंदी चुकीचं नाही आहे. ओके, क्वाईट लेंदी इट्स नॉट बघा. ओके, तुम्ही असं म्हणताय बघा द बुक इज क्वाईट लेंदी, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. लेंदी वुड हॅव, बघा हॅव नंतर आपण काय वापरतो बाळांनो? अरे प्रणाली मॅडम, स्वातीजी, व्हॉट वी यूज आफ्टर हॅड, हॅड, हॅज आणि हॅव नंतर आपण काय वापरतो मला सांगा ना तुम्ही? व्हॉट वी यूज V3 इथे V4 वापरलाय ना. रीडचे फॉर्म काय? रीडचा V1 V2 V3 सेम आहे. मग V3 येतो ना, मग रीडिंग कसं येणार आहे हॅव नंतर? येस, लक्षात ठेवा, लिहून घ्या. हॅड, हॅज, हॅव नंतर वर्बचा जर फॉर्म आला तर V3 येतो. रीडचा रीड, रीडिंग आणि रीड्स. हा ना यार, व्हॉट शुड आय डू? मी पण काहीतरी कर, मला काही समजत नाही. ऍड काय येतात? स्किप करा प्रणालीजी, स्किप दिस ऍड्स गाईज. सो मग इथं काय रीड पाहिजे, जस्ट रीड पाहिजे. मग आपलं ऑप्शन कुठे? रीडिंग कुठे आहे? ये. मग 4 मध्ये एरर आहे. यांनी काय केलं? TCS वाला आता सिक्वेन्स वाईज येते, शफल करतो का ऑप्शन? ओ माय गॉड, मी करतोय बघा. आता घ्या, याच्यामध्ये पण येणार आहे ना आता. हिज ओके, ही हॅड ऑलवेज कन्सिलिंग हिज कंटेम्प्ट फॉर स्टडीज आयडियाज. ओके, एवढं आहे. अँड एनिवे ही डॅश असं घ्या. ही हॅड ऑलवेज, बघा ऑलवेज इथं काय ऍडजेक्टिव्ह म्हणून, विशेषण म्हणून वापरलेलं आहे. हा, मी काहीतरी करतो आज. मी एक आमच्या ओळखीचे ब्रह्मा सर आहेत, त्यांच्याशी बोलतो आणि काहीतरी करतो. ओके, ऍडचा मला पण प्रॉब्लेम येतो. इवन दो यू वोंट बिलीव्ह, मी जेव्हा माझं लेक्चर बघतो ना फॉर अनालिसिस, याच्यामध्ये काय नाही आहे एरर. कशामध्ये? करेक्ट आहे. व्हेरी गुड स्वाती मॅम. बघा, ही हॅड ऑलवेज कन्सिल हिज कंटेम्प्ट फॉर सच आयडियाज अँड एनिवे ही डिडंट केअर अबाउट इट. म्हणजे काय करतो तो? त्याच्या आयडिया कन्सिल म्हणजे काय? लादणे किंवा ओपन अप करणे पण बरं का. आणि तो काय करतो? फॉर सच आयडियाज अँड एनिवेज ही डिडंट केअर अबाउट इट. तो असा विचार करत नाही, लोकांना काय वाटेल. मग आलं बघा ऑलवेज, म्हणून काही चेंज होत नाही ऑलवेज. मग इथं काय आलं पाहिजे बघा, जस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. येस, व्हेरी गुड. येस, हो, ही इज माय फ्रेंड ब्रह्मा सर ऑल्सो, ही इज माय फ्रेंड. येस कल्याणी मॅडम, ब्रह्मा सर. मग इथे कन्सिल आलं पाहिजे. ओके, ईडी लागला पाहिजे, हे कट झालं पाहिजे. ओके, पुढे घ्या. एरर कशामध्ये? कन्सिल्ड पाहिजे. ओके, नेक्स्ट घ्या. द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सिरियल. ओके, सिरियल, सोर, सिरियल आणि सिरियल काय येणार याच्यामध्ये? ही सिरियल तुम्ही पाहत नाही का? सास, बहू, हे बिग बॉस, लाईक दिस. याच्यामध्ये काय येणार आहे? ओके, आता बघा सिरियल म्हणजे काय? प्रोग्राम येतो. सोर म्हणजे काय? SORE, हळवा. आपण म्हणतो याचा अर्थ काय होतो बघा, हळवा किंवा घसा. हळवा, एखादा हळव्या मनाचा किंवा आपला घसा असतो. इंग्लिशमध्ये एका शब्दाचे कमीत कमी 5 जास्तीत जास्त. आणि सिरियल म्हणजे काय? आपण जे एखादा प्रकारचा असतो. येस, नो, ही करेक्ट आहे. ही स्पेलिंग करेक्ट आहे. ही स्पेलिंग करेक्ट आहे. त्यांनी काय म्हणतात? इनकरेक्टली स्पेल्ड करायचं आहे. इथं हाय येत नाही. सिरियल येत नाही. वागा तुम्ही, हा इथं काय येत नाही? आय येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता स्पल्ज. आता घ्या स्पल्ज घ्या. आता काय अँटोनिम्स आहे, विरोधार्थी शब्द आहे. स्पल्ज म्हणजे काय? शब्द लिहून घ्या. आता काय होतं माहिती का? स्पल्ज म्हणजे एका प्रकारे स्पल्ज म्हणजे वाढणे किंवा खर्च वाढणे किंवा आता खर्च करणे, खूप जास्त खर्च करणे. बघा स्पल्ज म्हणजे काय? खूप जास्त खर्च करणे. मग तो वेळ, पैसा, व्हॉट एव्हर इट इज. बघा आता एक्सटिंक्ट, सेव्ह, डिप्लीट काय येणार आहे? एक्सटिंक्ट. आता बघा एक्सटिंक्ट म्हणजे मर्यादा किंवा लुप्त होणे. आणि हा एक्सटिंक्ट म्हणजे काय? मृत असणे किंवा सध्या अस्तित्वात नसणे. आणि डिप्लीट म्हणजे काय? डिप्लीट सुद्धा कमी करणे होतो. काय होतं? सॉरी, कमी करणेच होतो. कमी करणे. डिप्लीट म्हणजे कमी करणे होतो.
सो ऑप्शन काय येणार आहे? येस, एक्स्ट्रा वॅगन्स. येस, एक्स्ट्रा वॅगन्सचा सेव्ह करणे, लिहून घ्या. ऍक्च्युअली स्प्लश म्हणजे वाढणे पण होतं बरं का. स्प्लश म्हणजे बघा, शेअर मार्केट स्प्लश, जर तुम्ही जर हिंदू कॅलिब्री बघत असाल तर वाढणे पण म्हणजे अचानक वाढणे. बघा, जर अचानक जर कन्सेप्च्युअली म्हटलं तर अचानक वाढणे. बघा, शेअर मार्केट कसं स्प्लश होतं. ओके, करेक्ट आहे. टेक नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर लॉंग डिस्कशन, बघा, आफ्टर अ लॉंग डिस्कशन आय हॅव डिसाइडेड, करेक्ट आहे, टू वर्क फॉर एनजीओ. आर्टिकल आहे एनजीओ. साऊंड बघा, एन आहे पण साऊंड जेव्हा बघा, आता तुम्ही बघा इथे साऊंडचा प्रकार दाखवतो तुम्हाला. आता हा खूप मोठा टॉपिक आहे. आता बघा, नोज म्हणताना तुमची जी बोलते का, एनजीओ म्हणा, एनजीओ हा साऊंड चालू बघा. एनजीओ तुम्ही करून बघा, म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही. जेव्हा तुम्हाला साऊंड, जेव्हा एनजीओ, एक्स्ट्रा वॅगन्झा, एनजीओ आणि नोज बघा, किंवा नेट बघा, आपल्या जीवाला ताण पडतो का नाही पडत. मग व्हॉट वुड बी द करेक्ट आन्सर? द आन्सर वुड बी एन. आफ्टर लॉंग डिस्कशन आय हॅव डिसाइडेड टू वर्क एन एनजीओ. खूप डिस्कशन केल्यानंतर येस, एनजीओ साऊंडचा याच्यामध्ये उच्चाराचा आहे. आता काय एरर आहे? आय वॉज स्पेशली फॉन्ड डॅश, ओके, indulging by my parents, indulging by my parents. Okay, हा असं वाटतं, my parents असं आहे. ओके, घ्या. I was especially fond म्हणजे काय? जवळ असणे. फॉन्ड म्हणजे बघा, एखाद्याचा जिव्हाळा, लळा आपण म्हणतो फॉन्ड. आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ हिम म्हणजे काय म्हणतात? जिव्हाळा. फॉन्ड म्हणजे काय? जिव्हाळा, लळा, जिव्हाळा किंवा लळा आपण म्हणतो ना. ऑफ ॲनिमल्स, मला काय? येस, मला काय? येस, व्हेरी गुड. मला काय? ॲनिमल सोबत काय? आता इंडल्जिंग म्हणजे काय? लाड करणे. इंडल्ज, लाड करणे. आता बघा, सेंटेन्स बघा, याच्यामध्ये काय ग्रामॅटिकल एरर आहे. हे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस मध्ये बघा, बाय आलं बघा, बाय बघा, बायच्या अगोदर V3 आहे आणि ऑब्जेक्ट बघा माय पॅरेंट्स आहे हे सेंटेन्स. मग आपण काय वापरतो? जर सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल तर वर्ब नेहमी फॉलो बाय कोणता येतो? बायच्या अगोदर V3 येतो. V3 येतो. कोणता येतो? V3. मग नो मॅन सेंटेन्स बघा, बाय मध्ये ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे. स्वातीजी, जस्ट लुक ॲट हियर. आता सेंटेन्स आहे बघा ना, बाय दिलं बघा, सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह आहे बघा. येस, इंडल्ज पाहिजे, करेक्ट आहे. बाय दिलेलं आहे बघा, सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे, करेक्ट आहे. मग इथं इंडल्जिंग नाही पाहिजे, इंडल्ज पाहिजे. मग कहाँ पे एरर है भाई और बहनों? यहाँ पे एरर है, 3 में एरर है. यस, टेक नेक्स्ट क्वेश्चन. ओके, प्रीपोजिशन्स आहे बघा. he decided to take dash law as a profession. म्हणजे त्याने ठरवलं, त्याने निर्णय घेतला काय करायचं, त्याला वकील बनणे, लॉ ॲज अ प्रोफेशन. अँड कंटिन्यूज हिज फादर लेगेसी. बघा, लेगेसी म्हणजे काय? वारसा. वारसा. लेगेसी म्हणजे काय? वारसा. बघा, आता मी टीचर आहे, माझा मुलगा पण काय टीचर झाला, त्याने माझी लेगेसी नेली, वारसा. आता याच्यामध्ये काय येणार आहे? ऑफ येत नसतं. फ्रेज आहे, दॅट इज फ्रेज. वाटलंच मला, वाटलंच, करा चुका, करा चुका, टाका. टेक ऑफ म्हणजे माहिती का? जर टेक ऑफ म्हणजे काय? सुरुवात करणे. जर हाजराला टेक ऑफ म्हणजे सुरुवात करणे नाही येणार. मग टेक इन येणार नाही, टेक अपॉन येत नाही. मग टेक अप म्हणजे काय? त्याने ठरवलं आहे, डिसाइडेड टू, सुरुवात करायची कशाची? टेक अप येते, टेक अपॉन येत नाही. इट्स डिपेंड ऑन मी, अपॉन मी. ही डिसाइडेड टू टेक अप, फ्रेज आहे ती. टेक ऑफ म्हणजे एखादं काम सुरुवात करणे, टेक ऑफ. ही टेक ऑफ फ्रॉम, गेलाय उडून. मग टेक अप अ लॉ ॲज अ प्रोफेशनल अँड कंटिन्यूज हिज फादर लेगेसी म्हणजे काय? त्याने ठरवलंय की मी काय करणार आहे? मी लॉस करणार आहे, माझ्या पप्पा सारखाच वकील बनणार आहे. मग द करेक्ट ऑप्शन वुड बी अप. घ्या नेक्स्ट क्वेश्चन. आता का नो स्पेलिंग एरर. नो स्पेलिंग एरर घ्या. आता बघा, मी तुम्हाला कळणार नाही पण आता टेक अप म्हणजे ठरवणे. आरुष, टेक अप म्हणजे ठरवणे, टेक अप. इट्स अप टू यू आपण म्हणतो ना, इट्स अप टू यू.
त्याने ठरवणे, डिसाईड करणे. ओके. ओटस बघा, ओटस. आता बघा ओटसची स्पेलिंग कुठे कुठे बघा, इथं राईट आहे, इथं राईट आहे. ओटस स्पेलिंग घ्या, ओटस इथं घ्या आणि इथं घ्या. आता आपण काय म्हटलं त्यांनी, एररलेस. काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज द क्वेश्चन? आता ओटस त्यांनी काय म्हटलं की विथ नो स्पेलिंग एरर, एरर नाही पाहिजे. येस. आता मग हा कटला आपला, एक कटला. आता बघा ना, आता कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, कन्झर्वेटिव्ह म्हणजे जुनाट विचारायचा. आता स्पेलिंग सांगा मी तुम्हाला, स्पेलिंग एरर नाही पाहिजे. व्हॉट इज हॅपनिंग गाइस? जुनाट विचारायचा, घ्या काय ना रे. येस आरुष. आता मी तुम्हाला बघा, आणि कुठं कुठं, ओके हे घ्या, ही स्पेलिंग बघा, ही स्पेलिंग बघा. मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो, अंडरलाईन करून मी केलं होतं यार, पीपीटी 7 दिलं वाटतं. घ्या कशामध्ये एरर आहे. ओके हे बघा, हे घ्या, हे घ्या. ह्या स्पेशल, येस आय थिंक समटाइम इट्स हॅपन्स, कधी कधी घडतं. ती याची दुःखी सुखी बिचारी. आता घ्या कोणतं करेक्ट येणार आहे, स्पेलिंग एरर सांगा. साईडला झालेलो आहे मी तुम्हाला बघा. ओटस आपला हा कटला, हा तर काही घ्यायचंच गरज नाहीये, हा कटला. येस. मग आपल्याला फर्स्ट, व्हॉट इज हॅपनिंग, व्हाय द स्क्रीन इज डुइंग दिस. काय येणार आहे. येस बघा, कन्झर्वेटिव्ह, कन्झर्वेटिव्ह बघा. आता बघा कन्झर्वेटिव्ह बघा, स्पेलिंग बघा, CONSER बघा, CONSER असतं. मग हा पण कटला बघा. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, जुनाट विचारायचा. मग इथं आणि इथं स्पेलिंग करेक्ट आहे बघा. आता काय आपल्याला, आपले दोन ऑप्शन कटले, 1 आणि 4 कटला बघा. हा पण कटला, हा पण कटला. आता बघा सोशलिस्टिक बघा. आता SOCIA का आय असतं, काय असतं, हे असतं SO सोशलिस्ट. मग हा पण कटला. मग आपला ऑप्शन काय येणार आहे, थर्ड वुड बी द करेक्ट आन्सर. येस 3च येईल. पुढचा घ्या, ऑल द मॉम्स बघा. ओके करेक्ट, पॅसिव्हाइज आहे, पॅसिव्हाइज घ्या, पॅसिव्हाइज. ऑल द मॉम्स हॅव फाउंड ओनली वन आन्सर टू ऑल देअर बघा. मी सिरीज असा, मिझरीज, मिझरीज याचा प्रोनाउन्सिएशन काय बघा, मिझरीज बघा. मी सिरीज नाही हा, मिझरीज. दुःख, काय दुःख. आता बघा, ऑल द मॉम्स हॅव फाउंड, सगळ्या आईने सापडलाय काय, वन आन्सर टू ऑल देअर मिझरीज. मिझरीज म्हणजे काय, त्या सगळ्या ज्या आहेत जगातल्या, त्याला काय, त्याच्या दुःखाचं एकच आन्सर भेटलंय. मी बघा, मी सिरीज नाहीये, मिझरीज. मग काय येणार आहे, ऑल द मॉम्स आहे, ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज आहे. कशामध्ये येणार आहे, व्हेरी गुड, करेक्ट आहे. परफेक्टचं कंटिन्युअस मध्ये, व्हेरी गुड आहे. क्या येणार है आंसर प्रणाली मैम आरुष 3 आएगा क्या 4 आएगा लेट मी क्या येणार है ओनली वन आंसर हैव बीन फाउंड बाय ऑल द मॉम्स फॉर ऑल देयर मिजरीज ऑप्शन 4 दिसत नाही जस्ट मोमेंट वेट नाउ कैन यू सी इट जस्ट मोमेंट नाउ इज इट क्लियर काय आहे काय पास्ट स्टोरी आहे हैव है ना बड़ा हैव है ना मग काय येणार आहे अब 4 कस काय येणार आहे मीनिंग चेंज होतो का नहीं है ये कट जाता है ना भाई मग काय येतं क्लियर ओनली वन आंसर हैज बघा हैज काय आंसर एकच आहे बीन फाउंड बाय ऑल द मॉम्स फॉर देयर मिजरीज काय येणार आहे दुःख मी सिरीज नाही हा मिजरीज नेक्स्ट एंजेलिक बघा एंजल हे काय विशेष नाउन प्रॉपर नाउन आहे एंजल प्रॉपर नाउन आहे काय येणार आहे एंजल बघा अनरिअलिस्टिक म्हणजे काय खोटं फॉर्म्युला पण म्हणतो ना असं जस्ट फॉर्मॅलिटी आहे औपचारिक ब्लिसफुल आणि बघा अनगॉडली म्हणजे काय देवासारखा नसलेला आणि ब्लिसफुल म्हणजे काय जो खूप खुश आहे
अथवा एंजल्स कसे असतात, व्हेरी गुड. म्हणजे काय, देवदूत, इथे काय दिलं आहे, देवासारखा किंवा देवदूत म्हणतो आपण, देवदूतासारखा. सो करेक्ट आन्सर काय म्हटलं, सिनॉनिम्स म्हटलं सारखा. सो एंजलचा एंजल झाला. ओके. सो ब्लिसफुल. येस. चला आता सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आपला, पुढे घ्या. फिल इन द ब्लँक्स आहे. ओके. आय कॅन नॉट फेस हिम. बघा, आय कॅनॉट फेस हिम, ही इज स्टील. आता मॅड ऑन मी म्हणजे काय, बघा फ्रेज आहे. मॅड ऑन म्हणजे काय, माझ्यावर तो, त्याचा माझ्यावर खूप राग आहे. मॅड ऑन मी म्हणजे काय, त्याचा माझ्यावर खूप राग आहे, त्याचा माझ्यावर खूप राग आहे. मॅड ऑन मी, का तो माझ्यावर वेडा नाही आहे, त्याचा माझ्यावर खूप राग आहे. मॅड ऑन मी फ्रेज आहे, फ्रेज आहे ती. येस. आता आय कॅनॉट फेस हिम, मी त्याला फेस करू शकत नाही. ही इज स्टील, तो अजूनही काय ना रे, व्हेरी गुड. काय ना रे, काय ना रे, व्हेरी येणार आहे का, का टू. बघा मी तुम्हाला टू शिकवलं होतं बघा, एक टू असतो प्रमाणापेक्षा खूप जास्त किंवा लिमिटपेक्षा खूप जास्त, लिमिटपेक्षा खूप कमी टू येईल ना, त्याचा अजूनही खूप राग आहे माझ्या. टू येत नसतं, नाही व्हेरी नाही, खूप. पण बघा व्हेरीला एक्सटेंडच्या, व्हेरीच्या पुढे काय तर टू येतो. सो ऑप्शन काय तर टू. ओके. चला आजचा लास्ट क्वेश्चन घ्या. ओके. फ्रेज आहे बाईट द बुलेट. जास्त किंवा कमी, कल्याणीजी जास्त किंवा कमी आहे. आता बघा हा टू जो आहे बघा, टू समजून घ्या, हा टू प्रिपोजिशन आहे आणि हा जो टू वापरला जातो ना. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की आता आयडियल वेट किती असतं आपलं, 50 किलो. आयडियल वेट काय आहे, 50 किलो आहे. पण समोरच्या व्यक्तीचं 25 किलो आपण म्हणतो ही इज टू थिन, खूप बारीक आहे. हा, आणि आता त्याच बघा 120 किलो वजन आहे, टू थिक. करेक्ट, व्हेरी गुड. बाईट द बुलेट. बघा बघा, बाईट म्हणजे काय, चावणे. बाईट म्हणजे बघा, गोलमास, बाईट म्हणजे चावणे आणि बुलेट म्हणजे गोळ्या. गोळ्या चावणे. ओके. गोळ्या चावू नका रे बाळांनो. येस, व्हेरी गुड आरुष. व्हॉट वी से. आता काय बाईट द बुलेट म्हणजे काय, फ्रेज आहे. टू डू समथिंग अनप्लेझंट म्हणजे काय, असं काहीतरी चुकीचे करणे. काय करणे, चुकीचे करणे. ओके. समजे की नाही समजे. जर ज्याला कोणाला ही आपली पीडीएफ लागत असेल, आपला टेलिग्राम ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअपला आपला ग्रुप आहे 85 52 90 51 55. टेलिग्रामला तुम्हाला ही, टेलिग्रामला पण आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप. You can send message on this number with your name. Okay. This is my number. If you want to this PDF, ह्या तलाट्यात as it is क्वेश्चन दिलेले बरं का. Okay. So guys, I will stop for the day. Rest of the things we will continue. Have a good day. Chalo. Guys, bye bye.